डिस्क्लेमर, सण उत्सवाच्या वेळीच ज्यांना नाईक साहेबांची आठवण येते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. खरंच ज्यांच्या मनात नाईक साहेब आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनीच पूर्ण हा व्हिडिओ बघा. आपण वेळोवेळी एक विषय नेहमी प्रखररित्या समाज माध्यमावर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो विषय म्हणजे पुसद श्रीरामपूर स्थित वसंत उद्यान आणि त्यामधला जे पूर्णाकृती नाईक साहेबांचा पुतळा आहे त्याविषयी. विषय तोच, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे आजही चिमण्या कावळ्यांच्या विष्ठेने भरलेला आहे, घेरलेला आहे, गजबजलेला आहे आणि त्यामध्येच ते अडकून पडलेला आहे. परंतु अद्याप पावेतो ज्यांना फक्त सण उत्सव आले कीच नाईक साहेबांची आठवण येते, आज त्यांनाही नाईक साहेबांचा विसर पडलेला आहे. उद्या 15 फेब्रुवारी 2025 श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती. परंतु आपण काय बघतो, अद्याप पावेतो ज्या नाईक साहेबांनी संत श्री सेवालाल महाराज यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन जगासमोर आणला, जाणजो छानजो पच्चच मानजो ही जी त्यांची शैली आहे जगासमोर मांडली, आज त्यांचाच पूर्णाकृती पुतळा पूर्णतः घाणीच्या साम्राज्यात अडकलेला आहे. काल माझ्या स्वप्नात नाईक साहेब आले आणि मला आदेश केला, तू बरेच वेळेस माझे व्हिडिओ प्रसारित केले परंतु अद्याप पावेतो माझे जे वंशज आहे त्यांना जाग आलेली नाही. आता तूच मला या जंजाळातून मुक्त कर असा मला आदेश आला आणि मी थेट त्यांच्याच पूर्णाकृती पुतळ्यासमोर आलो. त्यांची जी विदारक परिस्थिती आहे ती दाखवण्यासाठी. खरंच ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आज नाईक घराणं राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेलं आहे, आणखी ही समोर जाईल अशी आम्ही आशा वर्तवतोच बरं. परंतु एकीकडे रोजच्या गाठीभेटी आणि ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्यांनाच कुठेतरी आपण विसरत चाललो, याही गोष्टीचं भान नाईक घराण्याला आहे का? म्हणून म्हटलं मी, ज्यांना सण उत्सव आले की नाईक साहेबांची आठवण येते अशांसाठी हा व्हिडिओ नाही. खरंच ज्यांच्या मनात ध्यानीमनी नाईक साहेब आहेत, मनात आदर आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो, हा व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा. खरंच जी विदारक परिस्थिती आहे, ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्चिक घातले, आज त्यांचाच पूर्णाकृती पुतळा पूर्णतः घाणीच्या साम्राज्यात पसरलेला आहे. हाक मारत आहे, मला या जंजाळातून मुक्त करा. परंतु तरीही जे नाईक घराणे आहे त्यांना जाग आलेली नाही. नक्कीच आता बघू या व्हिडिओच्या माध्यमातून काय फरक पडतो. आता तरी जाग येईल का? देर आहे दुरुस्त आहे अशी मन आपल्याला नंतरच्या व्हिडिओत तरी म्हणता येईल का? आता बघू काय भूमिका त्यांची घेतल्या जाते. सर्वांना माहीत आहे काय करायचं, तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ सर्वांना शेअर. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.